नमस्कार मंडळी, आपलं महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. टायगर अभी जिंदा है. हा आहे नितीश कुमार यांच्या घराच्या बाहेर लागलेल्या फ्लेक्सवरचा मजकूर. त्यांच्या घराबाहेर गुलाल उधळला जातोय. दुसरीकडे भाजपाचा कार्यालयात लाडू भरवणं सुरू आहे. तर चिराग पासवान यांच्या पक्ष कार्यालयात सुद्धा उत्साह आहे. कारण आहे क्लीन स्वीप. इंडियानं दिलेला क्लीन स्वीप. आतापर्यंत बिहारच्या निकाराचे जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार इंडियानं 200 जागांवरती आघाडी मिळवली आहे, तर महागठबंधनला 50चा आकडा गाठायला सुद्धा आणखी 12 जागांवरती लीड घेणं गरजेचं आहे. अधिकृत निकाल हाती आले नसले तरी इंडियानं दुपार होण्याआधीच विजयावरती शिक्कामोर्तब केलंय, ते सुद्धा वन साइड. पण बिहारमध्ये एनडीएच्या विजयाची कारणं काय आहेत? घासून होईल सत्ता बदलेल असं वाटत असताना बिहारमध्ये इंडियानं एका हाती निकाल कसा फिरवला पाहूयात या व्हिडिओतून. इंडियाच्या विजयाचं पहिलं कारण आहे स्थिर नेतृत्वाचं नरेटिव्ह. एका बाजूला जेडीयूनं 25 ते 30 फिरसे नितीश म्हणत मुख्यमंत्री पदासाठी नितीश कुमार यांना प्रोजेक्ट करायला सुरुवात केली होती. दुसरीकडे भाजपनं आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवत आहोत असं वारंवार सांगितलं असलं तरी नितीश यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला नाही. हा मुद्दा वादाचं कारण ठरेल अशी चर्चा असताना हाच मुद्दा पथ्यावरती पडला. कारण इंडियानं नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी या दोन चेहऱ्यांवरती निवडणूक लढवली. नितीश यांना सुशासन सरकारचं नॅरेटिव्ह बिहारमध्ये रुजवलं होतं. लालूंच्या काळातल्या जंगल राजा टॅकल करण्यासाठी हे सुशासन सरकार बिहारमध्ये प्रचंड महत्त्वाचं ठरलं होतं. त्यामुळे मागची काही वर्ष सत्ता हातात असूनही नितीश यांच्याबद्दल प्रो इन्कम्बन्सी तयार झाली. नितीश स्थिर सरकार देतात हा शिक्का महत्त्वाचा ठरला आणि डाव बसला. त्या बसलेल्या डावाला आणखी बळ मिळालं ते मोदींच्या चेहऱ्यामुळे. मागच्या 3 टर्म केंद्रात मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यामुळे बिहारमध्येही डबल इंजिनचं सरकार स्थिरता देऊ शकतं हे नेरेटिव्ह इंडियानं तयार केलं आणि त्याचा त्यांना फायदा सुद्धा झाला. सुरुवातीच्या कलांमध्येच इंडिया वन साइड डाव मारत असल्याचं नक्की झालं. कारण स्थिर सरकार हवं असेल तर इंडियाला मत द्या या त्यांच्या प्रचाराला यश आलं. नितीश कुमार यांचं नेतृत्व भक्कम ठरलं. इंडियाच्या विजयाचं दुसरं कारण आहे खात्यात येणारे पैसे आणि विकासाचं आश्वासन. सप्टेंबरमध्ये बिहारमधल्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये जमा झाले. हे पैसे जमा झाले महिला रोजगार योजनेच्या अंतर्गत. यातून महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि त्यानंतरही सरकारकडून ही मदत मिळत जाणार असं हे गणित. पण एका गटात 10,000 रुपये आल्यानं महिलांवरती नितीश कुमारांचा प्रभाव वाढला. आधीच नितीश कुमार महिलांमध्ये लोकप्रिय, त्यात त्यांच्यासाठी योजना आणत आणि निवडणुकीआधी त्या योजनांचा थेट लाभ देणं या गोष्टी नितीश कुमारांच्या आणि पर्यायानं एनडीएच्या पत्त्यावरती पडल्या. दुसऱ्या बाजूला सरकार आल्यावरती मोठ्या प्रमाणावरती नोकरीच्या संधी दिल्या जातील, सरकारी नोकऱ्या मिळतील, उद्योगधंदे बिहारमध्ये आणले जातील आणि यासाठी जे करावं लागेल ते डबल इंजिन सरकार करू शकेल हे मतदारांवरती ठसवण्यामध्ये इंडियाला यश आलंय. आता महागठबंधनकडून आश्वासनं देण्यात आली नाहीत का? तर आली. उलट प्रचंड महत्त्वाकांक्षी असलेली आश्वासनं देण्यात आली होती. तेजस्वी यादव यांनी तर बिहारमध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये एक सरकारी नोकरी देऊ असं आश्वासन दिलं होतं. पण हे लॉजिकली शक्य आहे का असा प्रचार एनडीएकडून करण्यात आला आणि तेजस्वी यांचं आश्वासन चुनावी जुमला असल्याचं नॅरेटिव्ह एका बाजूला तयार झालं. त्याचा फायदा एनडीएनं उचलला. आता योजना आणि आश्वासनांचा थेट फायदा इंडियाला झाला असं म्हणता येतं. कारण मतदानाची आकडेवारी यंदा बिहारमध्ये 67.13% मतदान झालं. आतापर्यंत बिहारमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या त्यातल्या एकाही निवडणुकीमध्ये एवढं मतदान झालं नव्हतं. त्यातही यावेळी पुरुषांपेक्षा जास्त मतदान हे महिलांनी केलं. 62.98% पुरुषांनी मतदान केलं, तर मतदान करणाऱ्या महिला मतदारांचा आकडा होता 71.78%. प्रो इन्कम्बन्सी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झालेलं मतदान इंडियाच्या पथ्यावर पडलं. इंडियाच्या विजयाचं तिसरं कारण आहे जातींची मूठ बांधणं. बिहारच्या राजकारणामध्ये जातीचा फॅक्टर मोठा असतो. इथं हे जातीचं गणित ज्याला साधता आलं त्याला डाव बसवता आला. इंडियानं प्रत्येक छोट्या पॉकेटवरती भर दिला. नितीश कुमार हे कुर्मी समाजाचे सगळ्यात मोठे नेते, त्यामुळे एक गट्टा कुर्मी मत इंडियाच्या मागे उभा राहिले. त्यानंतर त्यांनी भर दिला कुशवाहा आणि पासवान मतदारांवरती. चिराग पासवान यांच्या रूपानं पासवान मतं आपल्याकडे राहतील याची काळजी इंडियानं घेतली. त्यात चिराग पासवान आणि नितीश कुमार यांच्यातला सुप्त संघर्ष जागा वाटपाआधी बराच उफाळून आल्याची चर्चा झाली होती. पण चिराग यांना 29 जागा मिळाल्या. त्यांचा रितसर सन्मान झाल्याचा मेसेज गेला आणि पासवान मतदारांची मतं एनडीएकडे वळाली. निवडणुकीच्या आधी राबवलेल्या योजना, थेट मिळालेली मदत यामुळे इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस सुद्धा इंडियाच्या मागे उभे राहिले. साहजिकच जातीच्या राजकारणामध्ये एनडीए वरचढ ठरली. हे दुसऱ्या बाजूला महागठबंधनची बरीच मदार यादव मतांवरती आणि मुस्लिम मतांवरती होती. पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती यादव मतदारांना सुद्धा आपल्याकडे वळवण्यात इंडियाला यश आलं. त्यात महागठबंधनमधल्या अंतर्गत वाद, जागा वाटपामध्ये तयार झालेल्या अडचणी यामुळेही महागठबंधनची जातीय वोट बँक विभागली गेली. पण इंडियाचं आणि त्यातही भाजपचं जातीच्या गणिताचं मायक्रो मॅनेजमेंट गेम चेंजर ठरलं. इंडियाच्या विजयाचं चौथं कारण आहे इंडियानं लावलेला जोर. नितीश कुमार यांचं सध्याचं वय आहे 75 वर्ष. नितीश यांच्या आरोग्याबद्दल, त्यांच्या क्षमतेबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. स्वतः नितीश कुमार यांनीही ही आपली शेवटची निवडणूक आहे म्हणत वातावरण भावनिक केलं होतं. पण वयाच्या आणि आरोग्याच्या फॅक्टरवरती नितीश कुमार मागे पडले का? तर उत्तर आहे नाही. नितीश कुमार यांनी प्रचार सभांमध्ये लिहून दिलेली भाषणं वाचून दाखवली, पण त्यांनी प्रचार सभा घेतल्या 84.
त्यांची महिलांमध्ये असलेली इमेज, त्यांनी सुशासन सरकार देऊन तयार केलेली प्रतिमा या 84 सभांमधून बळकट होत गेली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 प्रचार सभा घेतल्या आणि 2 रोड शो सुद्धा केले. आता महागठबंधनात जोर लावला नाही का, तर त्यांनीही लावला. निवडणुकीच्या आधी रोड शो करत राहुल तेजस्वी जोडीनं वातावरण तयार केलं होतं. पण ग्राउंड आखण्यामध्ये एनडीए आणि त्यातही भाजपनं जराही कसूर सोडला नाही. प्रत्येक मतदारसंघ मार्क करत भाजपनं आपली निवडणूक लढवण्याची स्ट्रॅटेजी पुन्हा एकदा अंमलात आणली. त्यात निवडणुकीच्या आधीचे सर्वे, डबल इंजिन सरकार यामुळे तयार झालेले नरेटिव्ह इंडियानं आपल्या प्रचारातून आणखी पुढे रेटलं. त्याचाच फायदा सध्या रिझल्टच्या आकडेवारीमध्ये दिसतोय. इंडियाच्या विजयाचं 5वं कारण आहे महागठबंधनचे एकमेकांच्या पायात अडकलेले पाय. इंडियामध्ये जागा वाटपावरून वाद नव्हते का, तर प्रचंड होते. इतके की जागा वाटपामध्ये बोलणी फिसकटली तर चिराग पासवान वेगळा निर्णय घेतील, नाहीतर नितीश कुमार धक्का देतील, अशा चर्चा सुद्धा झाल्या होत्या. पण भाजपानं जदयूनं प्रत्येकी 101 जागांवरती डील डन केली. 40 जागा मागणाऱ्या चिराग पासवान यावा 29 जागा देत नाराजी सुद्धा रोखली. पण महागठबंधनमध्ये काय झालं, तर जागा वाटप नक्की होईपर्यंत पहिल्या फेजचं मतदान तोंडावरती आलं होतं. 12 जागांवरती काँग्रेस आणि आरजेडी फ्रेंडली फाईट म्हणत एकमेकांच्या विरोधामध्ये लढले. शेवटपर्यंत जागा वाटप पूर्ण झालंच नाही. त्यातही ज्या 12 जागांवरती फ्रेंडली फाईट झाली त्यातल्या 9 जागांवरती सध्या एनडीए आघाडीवरती आहे. त्यात कुठल्या मुद्द्यांवरती एनडीएला घेरायचं, कुठल्या मुद्द्यांवरती प्रचाराला भर द्यायचा याबद्दल सुद्धा गोंधळ होता, जो एनडीएच्या रेसर फायद्याचा ठरला. महागठबंधनं तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं असलं तरी महागठबंधनमधली धुसफूस लपून राहिली नाही. तेच एनडीए मात्र आपल्यातले वाद मिटवत भक्कम राहिली. ओटचोरी, SIR, राहुल तेजस्वी यांनी एकत्र मिळून लावलेली ताकद, बिहारमध्ये झालेलं विक्रमी मतदान यामुळे बिहारमध्ये यावेळी खेला होवे ऐकायला येईल अशी चर्चा झाली खरी. तर इंडियानं 200 जागांवरती आघाडी घेत क्लीन स्वीप दिलाय. जे नितीश कुमार बिहारच्या राजकारणातून राईट ऑफ होतील असा दावा महागठबंधन करत होतं, त्या नितीश कुमारांच्या घराबाहेर फ्लेक्स लागलेत. टायगर अभी जिंदा आहे. या टायगरनं अशी झेप घेतली जिनं महागठबंधनचा सुपडा साफ केलाय. आता टायगरची झेप मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचते की ती खुर्ची भाजप सोमड्यात साईडला सरकवतं, एवढाच प्रश्न उरलाय. तुम्हाला काय वाटतं, 91 जागांवरती आघाडीवर असलेलं भाजप 81 जागांवरती आघाडीवर असलेल्या जेडीयूसाठी मुख्यमंत्री पद सोडेल का? तुमची मतानी प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या हक्काच्या आपला महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.